बरं. मला आठवतंय की आता 2002-3 ला मी शूटिंगला म्हणजे लाईनमध्ये आलो या हं, फिल्म हं. इंडस्ट्रीत सासवडला. तुम्ही बरचसं काम केलेलं हो, आहे. हो, तर हो, सीडी हो. फिल्म असायच्या म्हणजे संतपट असायची, हं. कधी लोकगीतं असायची. बरोबर. कुठलाही सण आला, गणेश उत्सव द्या, हं, नवरात्र उत्सव द्या, वारीचं काम येऊ द्या. त्याच्यावर एक महाराष्ट्राची संस्कृती जपणारी हं. ही गाणी यायची. त्या काळातही तुम्ही बरेच म्हणजे पुढे फ्रंटला असणार, कधी बॅक साइड म्हणजे ते हो, खूप स्ट्रगल पाहिलेलं आहे मी तुमचं त्या काळातलं. बरोबर. म्हणजे मला वाटतं त्या अर्जुन जाधव, संतोष राइट. आवचिते किंवा आपलं विनोद धोकटे, स्वाती हं. धोकटे की अशी बरीच मंडळी होती सगळी, बरोबर. की ते तो काळ त्यांनी गाजवला. मग त्या काळातून ठीक आहे, तर त्यावेळेस सोशल मीडिया किंवा बाकी YouTube काही किंवा नाही. बाकी काही गोष्टी नव्हत्या. हं. पण तो आनंद खूप वेगळा असायचा. दिवस-दिवस आपण 20-20, 25-25 गाणी त्यावेळेस करायचो. बरोबर. संगमेश्वर मंदिर असेल, वटेश्वर हो, असेल. हो, हो, तर हो. तो अनुभव किंवा त्यातून नक्की काही शिकायला मिळालं त्यातून? शिकायला तेव्हा जे मिळालं ते आता 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 नाही. शिकण्यासारखं आता बरोबर, बेसिकली आता शिकण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. बरोबर. हां. कारण की क्रिएटिव्हिटी खूप संपत चाललेली. हं, हं, हं. म्हणजे आता फक्त कसं आहे, की यांनी केलं तर मला पण हेच करायचंय. बरोबर. हां. कॉपी करतात आपलं ते. कॉपी करायचं. हं, स्वतःचा मेंदू वापरायचा नाही. हं, कॉपी करायचं. म्हणजे अगदी ड्रेसिंगपासून गाणी कुठली करायची किंवा काय नाही करायचं. हं. हे सगळं आता कॉपी करतात आणि एकसारखे परफॉर्म करतात बरोबर आहे. हां. आर्टिस्ट. म्हणजे कॉस्ट्यूम असतील, हो त्याचे दागिने, आणि ज्वेलरी सगळं डान्सचा पॅटर्न पण सगळ्यांचा सेम आहे. सेम आहे, की ते बरोबर, एक स्टेप की ते सगळ्या जणी करतात. बरोबर आहे. तेव्हा कसं होतं, तेव्हा प्रत्येकीची एक वेगळी छाप होती, एक वेगळी ओळख होती. म्हणजे हं. सुरेखा पुणेकरांची एक वेगळी हो, ओळख हो. होती किंवा सुरेखा कुडची पण तेव्हा लावणी करायच्या. हां. लावणी कार्यक्रमात त्या पण आल्या होत्या. तर बरोबर. त्यांचा एक वेगळा बाज होता. त्यांचा एक परफॉर्मन्स करण्याची त्यांची पद्धत वेगळी होती. हं. माझी एक पद्धत वेगळी. ते आता तसं राहिलं नाही. मग बरोबर त्याच्यामुळं आहे. तेव्हा काम करण्यात जी मजा होती ना, हेल्दी कॉम्पिटिशन हो, होती. हो, हो. आणि हेल्दी कॉम्पिटिशनला हेल्दी कॉम्पिटिशननी हां. कॉम्पीट करायला लागायचं, की नाही बरोबर. अरे हिने एवढं छान केलं, आपल्याला पण ह्याच्यापेक्षा छान काहीतरी करायचं. बरोबर. तेव्हा ते होतं आणि तेव्हा पैसा हा दुय्यम होता तो. दुय्यम होता. हं. पूर्वी काम काम मिळते आपल्याला. मग किती तास तुम्ही 48 तास एकत्र बरोबर काम आहे. करून घ्या. आपण म्हणजे डे आपण नाईट काम केलं. सीडीजला वगैरे हो. तर केलेलंच आहे. सीडीजमध्ये वगैरे रात्र-दिवस कधीही पाहिलं नाही. बरोबर. 50-50 गाणी करून घ्यायची एकत्र. एका वेळेस 3-3, 4-4 हो, कॅमेरे लागायचे. सीडीजची कामं करून घ्यायची. बीटावरती शूट व्हायचं हो, बऱ्याच वेळेला. बरोबर. मग तेव्हा ते जेजुरी गडावर शूटिंग हो, व्हायच्या, हो, हो. देवांच्या गाण्यांच्या शूटिंग व्हायच्या हं, हं. आणि ते तेव्हा काम करण्याची जी मजा होती ना, ती आता राहिली नाही. म्हणजे आता मला सुद्धा असं वाटतं, की हं. आत्ता जे होतंय ना, ते फक्त एक 4 पैसे मिळण्याचं माध्यम म्हणून या क्षेत्राकडे आता कलाकार बघतात. पूर्वी बरोबर. तसं नव्हतं. म्हणजे पूर्वी आपल्याला अ, लोकधाराच्या शोमधनं घरी जाताना बऱ्याचदा पार्टीवाले आता प्रोडक्शन जे आवडतं. कार्यक्रमासाठी जातं, हं. तिथं पार्टीच्या लोकांकडून जेवण वगैरे असतं. तर हो, हो. पुण्यातल्या पुण्यात कोणी तसं जेवणाची सोय करत नाही. हं, हं, तर हं. पूर्वी आम्हाला ना शिवाजीनगरला कॅन्टीनला जाऊन रात्री 2 वाजता मिसळ खाण्यात पण जो आनंद हो, मिळतो, तर तो हो. आता नाही राहिलेला. बरोबर आहे. हां, तर हां. तेव्हा तो आनंद वेगळाच होता. आता तसं राहिलं नाही. आता खूप प्रोफेशनल झालेलं आहे सगळं.